नर्मदे हार मागे गेलं ते विलासपूर आणि आम्ही विलासपूरच्या हद्दीमध्ये आपण बघताय रात्री विश्राम होता. खूप थंडी आहे, रात्रभर खूप थंडी पडली होती. लोक सांगायचे की इथं नदीवर बर्फ जमा झाला, एवढी थंडी होती. अजून बी थंडी खूप आहे. तर हा प्रवास अमरकांडच्या जवळील आमचा सुरू आहे. नर्मदे हार. एवढं तरी आज बरं झालंय की सूर्य भगवान लवकर दिसले, लवकर ऊन पडलंय. आणि साईडला जर बघितलं तर असं छोटेसे तलाव, जे गाव तलावासारखे तलाव आहे आणि खूप अशी पहाडी सुरुवात झाली आहे. इथून अमरकंठ हे एक साधारण 35 किलोमीटरच्या आसपास आहे. खूप अशी थंडी होती, अजूनही आहे, पण एवढंच आहे की थोडंसं ऊन पडलंय. आणि पुढे जे लागतंय मोहंदा गाव, जे 10 किलोमीटर आहे, तर तिथं कदाचित बालभोग चहा नाश्ता होऊ शकतो. तर आपण बघताय परिक्रमावासियांनी जेव्हा इकडे असाल तेव्हा आपल्या बॅगमध्ये थोडंसं सामान, जे थोडंसं आपलं बालभोगचं ठेवायचं. आणि दिवस असताच कुठंतरी सेवा मागून थंडीसाठी बचाव असं बंद असेल अशा ठिकाणी थांबावं, नाहीतर खूप गडबड होते. ह्या परिसरामध्ये खूप थंडी असते. तर असे हे रस्ते, हवा सुटली आहे, थंडी वाजते. आता सुंदर अशी झाडी दिसते ह्या डोंगराची. आपण बघताय हे दृश्य जे खूप सुंदर आता दिसतंय. जंगलातले असे हे रस्ते आपण बघताय. खालीहून या रस्त्याने आलोय, समोर अशी पहाडी चढतोय. सकाळचं हे दृश्य, थंडी खूप वाजते. असं जर बघितलं तर जंगलातून बाहेर निघालोय आणि हा रोड लागलाय, रोड शॉर्टकट मारलाय आणि इथं एक मंदिर आहे नर्मदे हार. तर रात्री जर काही परिक्रमावासी हुकून पुढे जर आले तर या मंदिरातही आपल्याला थांबता येते. तर आता आज आपण इथून बाहेर निघलो होतो, तर हा रोड पुढे जातोय आणि इथे एक शॉर्टकट आहे. तर हा एक शॉर्टकट आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या दोन्ही शॉर्टकटमधून आपल्याला एक अंदाजे 2 किलोमीटरपर्यंत अंतर कमी होतं आहे. तर आता हा शॉर्टकट मी परत घेतला आहे. खूप सुंदर असा डोंगर आणि मागून येत आहे ते असे परिक्रमावासी. सकाळचं हे दृश्य, जे मोहंदी गावाच्या परिसरात, म्हणजे अजून 8 किलोमीटर मोहंदी राहिलं आहे, तिथं एक छोटासा आश्रम आहे. तर समोर चालून आलो आहे, तर पुढे आलो तर हे करंदाटोला गाव असा हा परिसर. तर इथे पोहोचलो आहे. दरिया गाव लागतंय. तर असा हा रोडचा परिसर. सकाळी सकाळी आम्ही चालतोय, थोड्या अंतरावर रोडनं चालून आलो आहे. तर पुढे बघताय हा बोर्ड, तर हा अमरकंटक इथून 35 किलोमीटर दाखवत आहे, 35 किलोमीटर. आणि आपण बघताय राजेंद्र ग्राम हे. तर हा पुढील रस्ता, हा आम्ही चालतोय. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये अमरकंटपर्यंत पोहोचायचं आहे. आपण बघताय समोर आलाय तर हे मोहंदी गाव लागतंय. तर हा मोहंदी गावाच्या परिसरातून आम्ही चालतोय. सकाळचं हे दृश्य. तर आत्ता आपण ह्या मोहंदी गावामध्ये सेवा घेतली. मयाचा खूप असा सुंदर असा भाव होता. बाबाजी नर्मदे हार. हे दाम्पत्य मयाची सेवा करतायत. छोटासा आश्रम आहे, त्यांच्या घरामध्ये सेवा देत आहेत. बाबाजी नर्मदे हार. चलो, बहुत अच्छा सेवा हुआ है हम. तर आपण बघताय मागील बऱ्याच दिवसापासून ही गाडी आमच्या सोबत चालती आहे. संत पंढरी, पिंपळगाव, वाघा तालुका, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. तर हे महाराष्ट्रातले वारकरी आहे, परिक्रमा करतायत, त्यांची गाडी त्यांच्यासोबत. आणि जिथं सेवा नसेल तिथे स्वतःचं स्वयंपाक करून. नर्मदे हार बाबाजी, नाशिकवाले. तरी हे
असे त्यांचा बालभोग करतायत हे गाडीजेवाले आणि हे परिक्रमावासी त्यांचे मागून येत आहेत. परिक्रमा मार्गामध्ये थोडंसं असाही आपला विचार करावा लागेल का की आश्रमावरती खूप असा बोजा होतो आहे, थोडासा त्यांचाही भार हलका होईल तर आपण अशा प्रकारे परिक्रमा करू शकतो. तर आपण बघताय मोहंदी गावामध्ये हे दृश्य, हा गाव तलाव आहे, इथं हनुमानजींचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे हे असे गाव तलाव आपल्याला MP मध्ये खूप असे सापडत आहेत. तर असंच रस्त्यानं चालतोय तर पुढे येतोय बरटोला, जे बरटोला गावाच्या परिसरामध्ये आम्ही चालतोय. हे बघताय बरटोला आणि तिथून सनी आता उजव्या हाताला जायचं. इथं थोडासा शॉर्टकट आम्ही घेतोय. हा पुढून शॉर्टकट रस्ता होता पण हा शॉर्टकट घेतला आहे. थोडासा फरक पडतो, 5-50 पावलं कमी, तेवढंच अंतर जास्त कटतं आहे. तर परिक्रमामध्ये आपला हा बी विचार करावा लागतो की 10-20 जर पावलं जर कमी झाले तर तेवढाच तुम्हाला फरक पडतोय. हिल मार्ग चालतोय. असं हे बरगदचं झाड, जे वडाचं झाड आपण म्हणतोय, हे वडाचं झाड, या झाडाखालून चालतोय. आपण बघताय हे हर्राई गाव. हर्राई गावामध्ये परिसरामध्ये आपण आलोय. तर हे शासकीय विद्यालय हर्राई आणि पुढे जाणारा हा रस्ता आपण बघतोय. खाली आलो तर हा छोटासा नाला आणि इथून आम्ही हा नाला क्रॉस करतोय. तर असा परिसर आपण बघताय. सकाळचं हे दृश्य, जे मैयाच्या किनाऱ्यापासून थोडं अंतरानं असणारे दृश्य आपण बघताय. जे हुर्रई गावाच्या परिसरामध्ये आम्ही आहोत. तर इथं काही परिक्रमावासी थांबलेत, काही सेकतायत आणि काही स्नान वगैरे करतायत. आम्ही अशा अमरकंटच्या झाडीच्या जवळ चालतोय. असा आलेला हा मागून रस्ता आणि असं हे जंगल, हा परिसर आपण बघताय. एक साधारण संध्याकाळपर्यंत अमरकंटपर्यंत पोहोचू. हा जो रस्ता मागून आला आहे आणि हा इकडं जे जातोय तर हा आश्रमाकडे जाणारा रस्ता आहे. तर आश्रम आहे नीलकंठ आश्रम, जो इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आम्ही तिकडे न जाता पुढे चालतोय. तर हा पुढे जाण्याचा मार्ग आहे. तर मी आता हेही स्थान सोडलं आहे आणि यामागे सुद्धा एक स्थान होतं की जे भीमकुंड नावाचं होतं. तर मी तेही स्थान सोडून पुढे चालतोय कारण मला मुहूर्त शोधायचा आहे आणि मी मुहूर्तावरती करण्यासाठी थोडी गडबड करतोय. तर कालपासून माझा मी प्रवास थोडासा गडबडीत सुरू केला आहे. तर आपण बघताय हे मिरिया गावाची ग्रामपंचायत. तर हे असं शाळा, ग्रामपंचायत आणि हा पुढे जाण्याचा रस्ता. तर आम्ही असं ह्या रस्त्यानं चालतोय. तर हा पहाडी दिसली तर आनंद खूप येतोय. तर परिक्रमाचं हे एक गुपित पहाडी आणि आनंद. तर आपण पहाडीमधून चालतोय, असा हा मार्ग सुरू आहे. हे दृश्य बघताय आजमगडच्या झाडीमधील, जे अमरकंटच्या जवळील हे गाव आहे, त्या गावाच्या झाडीमधील हे दृश्य आपण बघताय. खूप घनदाट असं जंगल आणि ह्या जंगलातून हा रस्ता जो परिक्रमा मार्गामध्ये मी चालतोय. अमरकंटच्या जवळील हा भाग आहे, ग्राम हर्राटोला बरसोत. तर हे गाव आपण बघताय. आजचा हा घाई गडबडीचा आणि फास्ट असा चाललेला दिवस थांबत नाही आहे. दुपारचे 1 वाजतायत. कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 वाजेपर्यंत अमरकंट गाठायचं आहे, ते बी माईचा बगीचा गाठायचा आहे. तर असा हा दमगड इथून 3.5 किलोमीटर दिसतंय. तर हा दमगडपासून पुढे 14 किलोमीटर अमरकंट, नर्मदे हर. त्याचा खूप मोठा असा प्रवास आज सुरू आहे. तर असा हा रस्ता. तर हे बघताय खूप सुंदर असे दृश्य, जे जंगलामधील
जे दमगड या परिसरातील हे दृश्य आपण बघताय. खूप छान असा हा झरणा, हा पुढे जाण्याचा रस्ता आपण बघताय. ही दमगडची झाडी, खूप भयानक अशी झाडी आहे. इकूनही बघता खूप अशी झाडी, मागून आलेला हा रस्ता, खूप भयानक अशी झाडी आहे. नर्मदे हर, खतरनाक असे जंगल बघताय आपण, जे दमगडच्या झाडीमधील हे दृश्य आपण बघताय. नर्मदे हर. दमगड अजूनही 1.5 किलोमीटर दिसतंय. तर हे सुंदर असं दृश्य आपण बघताय. नर्मदे हर आपण बघताय. हे सुंदर असं दृश्य, ही पहाडी, खूप छान असं हे वातावरण, जे अमरकंटच्या परिसरामधील हे दृश्य आपण बघताय. इथून 15 किलोमीटर अंतर फक्त अमरकंटचं आहे. आणि नर्मदे हार इथं जवळ जर बघितलं पुढं तर आवाज येतोय. मैया इथं म्हणजे इथून समोरूनच जवळूनच आहे ह्या जंगलामध्ये पुढं, तर आवाज येतोय मैया वाहण्याचा. नर्मदे हर. एकदाच दमगड परिसर आलाय आपण बघताय. हे दमगड आणि समोर आता हा रस्ता. तर आपण बघताय आत्ताच आम्ही दमगड येथे पोहोचलोय. तर हा दमगड परिसर पूर्ण जंगलामध्ये आहे. आणि हे गाव असं, हे आदिवासी गाव, खूप असं पहाडाला बसलेलं हे गाव आहे. सगळं समोरही बघितलं, सगळं चौकडं बघितलं तर चारी दिशेला नर्मदे हार. तर असं जंगल आहे. तर हे छोटे छोटे मुलं सुद्धा नर्मदे हर करतायत. अशी पहाडी आपण बघताय. आणि मध्य प्रदेशमध्ये जर जनावर बघितले तर हे असे घाटाला छोटे छोटे जनावर आहे, जे आहे देशी पण छोटाले आहे. तर आत्ता असे कुठं आश्रमाच्या एरियात आलो आहे. हे दमगड गावसुद्धा 2 किलोमीटरच्या एरियामध्ये पसरलेलं आहे. आपण बघताय आम्ही सकाळपासून सुरू झालेला प्रवास, जो दमगड, तर त्या दमगडनी इथपर्यंत येण्यासाठी खूप दम काढला. मयाच्या किनाऱ्यावरती पोहोचलो आहे. आपण बघताय मयाचं इथं छोटंसं रूप आपल्याला बघायला मिळतंय. तर हे सुंदर असं रूप मयाचं आपल्याला दिसतंय, जे अमरकंठच्या झाडीमधून निघताना ही मया छोट्याशा रूपात आपली इथे दिसते. तर आपण बघताय मयाचं हे छोटंसं रूप. आज आपण छोट्या रूपामध्ये मयाला बघताय. हे छोटंसं रूप आपण मयाचं इथे बघताय. हा इथे आश्रम आहे, पण मयाला बघण्यासाठी आश्रम न बघता पहिलं मयापाशी आलो आहे. आणि हे छोटंसं रूप आपण मयाचं इथं बघताय, जे दमगडच्या परिसरामधील आहे. दमगडच्या आश्रमापासून हे जवळील हे रूप आपण बघताय. नर्मदे हार. सुंदर असे दृश्य मया हे जंगलातून येताना दिसते. आपण बघताय जो दमगड इथले आश्रम आपण बघताय. रामकुटी परमपूज्य स्वामी सीता शरणजी महाराजजी. तरी इथलचं हे आश्रम आपण बघताय, हा आश्रम परिसर. तर हा आश्रम परिसरामधील हे मयाचं दृश्य आपण बघताय. आणि इथं मंदिराचं काम चालू आहे. खूप छान असं काम आणि विशाल भव्य दिव्य असा आश्रम इथं सुरू आहे. खूप सुंदर असा हा आश्रम, शेवटचा आश्रम आहे हा. याच्यानंतर परिक्रमा इथं थांबतायत. आत्ताच दमगड येथील आश्रमावरून भोजन प्रसाद घेतली, दुपारची भोजन प्रसादी. आणि श्रीरामकुटी आश्रमचा परिसर आपण आत्ताच बघितला आहे. छोटी मैया तिकडे बघितली. आणि पुढे जाण्याचा मार्ग हा, अमरकंटकडे जाणारा मार्ग हा जंगलातून आहे. आता पुढील मार्ग सुरू झाला आहे.
जो अमरकंटच्या जवळ एक एक पाऊल हा चालतोय तो त्या अमरकंटच्या जवळ चालतोय. तर असा हा जंगलातील प्रवास, शेवटचा हा जो माईच्या बगीकडे जाणारा हा रस्ता आपण बघताय. बहुत सारे बंदर है जंगलामध्ये, खूप सुंदर बंदर आहे. असे पळतायत आणि असा हा रस्ता जो आश्रमवाल्या बाबाजींनी केलाय तो हे जंगल मार्ग नर्मदे हर असा हा जंगल मार्ग आपण बघताय. आपण बघताय मैया ह्या जंगलामध्ये अशा छोट्याशा रूपात आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर असं हे जंगल, दोन्ही साईडला खूप अशी झाडी आहे. आपण इकडे मागेही बघितलं तर खूप अशी झाडी. हे अमरकंट परिसरामध्ये आम्ही चालतोय. अमरकंटच्या एक 12-15 किलोमीटर अंतराने दूर ही जंगल आणि मागे बघितलं तर ती मैया जी वाहताना दिसते. असा हा जंगलचा रस्ता. असा चालतोय तो मी. मैयाच्या किनाऱ्यावरले दृश्य आपण बघताय. छोटी मैया जे बाल रूपामध्ये वाहताना दिसते. तर हे समोर बघितलंय तर हे मैयाचं खाली आवाज येतोय आणि दिसते सुद्धा. छोट्याशा अंतरातून मैया खाली वाहताना दिसते. हे जंगल जे अमरकंटच्या झाडीमध्ये आम्ही शिरलोय आणि झाडीतील हा आमचा शेवटचा काही तासांचा प्रवास शिल्लक आहे. नर्मदे हर जो अमरकंटच्या झाडीमधील हा प्रवास आपण बघताय. नर्मदे हर. अमरकंटच्या जंगलामधील हे दृश्य खूप उंच झाडी, भयानक अशी झाडी आणि परिक्रमा मार्गामध्ये असे लावलेले हे बोर्ड जे परिक्रमावासी भटकू नये. खूप खतरनाक अशी झाडी, खूप मोठं असं हे जंगल जे मैयाच्या तीरावरून आपण बघताय. असं जर बघितलं तर खाली मैया दिसते आणि हा किनारा खोलवरती पाय जरा घसरला तर खोलवरती अशी खाई आहे आणि पुढे दिसते ती मैया. तर इथे जंगल मार्गामध्ये परिक्रमावासियांनी थोडंसं व्यवस्थित चालावं जेणेकरून गवत असतं, पाय घसरण्याचे चान्सेस असतेच. तर हा एक अवघड असा प्रसंग, अवघड असा हा रस्ता जो परिक्रमा मार्गामध्ये अमरकंटच्या झाडीमध्ये लागतोय. तर हे दृश्य आपण बघताय. असे दृश्य, असा हा जंगल मार्ग आणि अशी ही चढाई जी आम्ही परिक्रमा मार्गामध्ये जी अमरकंटच्या झाडीमध्ये करतोय. तर हे दृश्य आपण बघताय. खूप उंच असा हा पहाड आहे आणि त्याही पलीकडं पुढं बघतोय तर तो पुढचा पहाड उंच आहे आणि अशी आमची उंचावरती चढाई चालू आहे. नर्मदे हर. तर असे निशाण आपण बघताय परिक्रमा मार्गामध्ये चालताना. खूप हळू आणि व्यवस्थित चालावं लागतंय. खाली पालापाचोळा आहे, पाय जरा घसरला तर खाली सीताराम बघताय आपण. असा हा जंगल मार्ग. तर हे असं झाड रस्त्यामध्ये पडलंय आणि असा हा रस्ता जे वाकून जावं लागतंय. नर्मदे हर. ओयो. तर हा झाड पावसात पडलंय पण हौस करतंय. बाबाजी टेकतायत, दमले. वहाँ रुकेंगे आगे बाबाजी.
तर हे अमरकंटच्या झाडीमधील हे दृश्य आपण बघताय. असे हे दगड परिक्रमावासियांसाठी पायऱ्या ज्या करतायत, हे साधू संत इतर जे मायेचे भक्त आहे ते असा हा रस्ता करतात आणि परिक्रमावासियांसाठी हा रस्ता सुकर होतो. आपण बघताय केव्हाचा फक्त वरती चालतोय. हा परिक्रमा मार्ग आहे अमरकंटच्या झाडीमधील. खाली जरा बघितलं तर थोड्या अंतराने माया वाहते, आवाज येतोय आणि हा रस्ता जो कठीण मार्ग, शेवटची चढाई अमरकंटची चालू आहे. नर्मदे हर. सुंदर असा परिसर जो अमरकंटच्या झाडीमध्ये आपण बघताय. आणि तिकडे मागे जर बघितलं तर उंच असा पहाड आहे आणि हा पण पहाडच आहे ज्या पहाडावर आम्ही चालतोय. हा पहाड आहे उत्तर तटावरील आणि तो पहाड आहे दक्षिण तटावरील. आपण बघताय दोईच्या मध्ये माया वाहते. खूप सुंदर असं हे दृश्य, ज्या झाडीचं अमरकंटच्या झाडीचं आपण हे दृश्य बघताय. असं हे सुंदर असं दृश्य. थंडी वाजते ह्या जंगलामध्ये, थंडी वाजते आणि खूप असा थंड परिसर आहे हा. नर्मदे हर. एकदम असा थंडगार परिसर, त्याचा आम्ही आज आनंद घेतोय. तर हे बघताय हे दृश्य, तर हे सुंदर असे दृश्य. तर हे बघताय खूप असं उंच डोंगर होता तो खसळलाय आणि असे जंगलातून पाणी येतंय. सकाळपासून ज्या स्थानाची आपण वाट पाहत होतो ते स्थान आता एकदाच आलंय. आपण बघताय आपण पोहोचलोय. जो दूधधारा परिसर, जो मैयाच्या उगमस्थानापासून जवळ असलेले स्थान, आपण तिथपर्यंत पोहोचलोय. खूप सुंदर असा हा परिसर जो दूधधारा. तर हा परिसर आहे दूधधाराचा. आपण बघताय हे सगळं जंगलातून हे पाणी येत आहे. आपण असं हे पाणी बघताय. सुंदर असा हा परिसर जो दूधधारा परिसरामध्ये आपण पोहोचलोय. असं पांढरं शुभ्र असे मयाचं पाणी आपल्याला इथं बघायला मिळतं. तर खूप सुंदर असे दृश्य दूधधारा परिसरातील हे दृश्य आपण बघताय. तो हा परिसर जो पावन असा हा परिसर आपण बघताय. ते छोटे मिया असे बघतायत. त्या पन्नीमध्ये काही नाही आहे पण त्यांना वाटते का पन्नीत काहीतरी आहे. तर आपण आम्ही आलोय आता जे दूधधाराचा जो मेन पॉईंट आहे, जे दूधधारापाशी पोहोचलो आहे, खाली उतरतोय आणि हा दूधधाराचा परिसर आपण बघताय. तर हे सुंदर असं हे दृश्य, ते दूधधारा ज्या दोन धारामधून मैद वाहताना दिसते, ते पावन असं दृश्य, त्या पावन असं स्थळ आपण बघताय. अशा दोन धारामधून माई इथं वाहताना दिसते. खूप सुंदर असा हा परिसर आणि खूप सुंदर असं हे जंगल. जर बघितलं तर गुफा प्रवेश मार्ग, दुर्वासा ऋषी त्यांची गुफा आहे. तर असं बघताय आपण हे दुर्वासा ऋषींची गुफा. हा परिसर, भोले बाबा दुर्वासा ऋषी दिसत आहेत. सुंदर असा परिसर. ऊपर लगेगा बाबा जी अंदर लगेगा नहीं. तर हे दुर्वासा ऋषींची गुफा आपण बघताय. ओम नमः शिवाय. इसका दर्शन करो, वीडियो बंद करो. तर आपण बघताय दुर्वासा ऋषींचा पावन गुफा. त्या गुफेत आपण दर्शन घेतलं आहे. सुंदर असं दृश्य, जे दुर्वासा ऋषींची ही गुफा आहे. आज ह्या सुंदर अशा जे सप्तऋषींपैकी एक ऋषी होते, त्या ऋषींच्या तपोभूमीवरती आपण आज आलो आहे आणि त्या तपोभूमीवरती आपण आता दर्शन घेतलं आहे. तर ही दुर्वासा ऋषींची तपोभूमी. आज आपण तिथे आलो आहे
आणि दर्शन घेतलंय. सुंदर असं हे दृश्य. आज आपण या स्थळावरती पोहोचलोय. जे दूधधारा येथे स्थळ अमरकंटपासून थोड्या अंतराने असले दूधधारा येथील स्थळ आहे. जे सिद्ध कपिल मुनी यांची तपोभूमी आज ह्या परिसरामध्ये आपण बघताय. ही कपिल मुनीजींची तपोभूमी. आणि हे जर इकडं बघितलं तर हे दुर्वासा ऋषीजींची तपोभूमी आपण बघताय. खूप सुंदर असे स्थान जे आपण बघताय. मा कामधेनू दूधधारा जे कपिल मुनी सेवाश्रम. तर हा परिसर आज आपल्याला बघण्याचा योग आला आहे. आज आपण हा परिसर बघून पुढील प्रवास सुरू करतोय. नर्मदे हर. आत्ताच खाली येऊन दूधधारेतून आलो आहे. तर हा रस्ता वर चाललो आहे कपिलधाराकडे जाण्यासाठी. हा मार्ग खूप उंचावरून ही चढाई, खूप उंचावरती ही चढाई सुरू आहे. नर्मदे हार. आम्ही आता वरती पोहोचलोय. वर चढतोय. तर हा परिसर कपिलधारा परिसर आपण बघताय. तर आपण आज ज्या परिसरात आलोय ते परिसर आहे मैयाच्या परिक्रमेतील सगळ्यात पावन स्थळापैकी हा एक परिसर आहे की तो स्थळ आहे कपिलधारा. तर आज आपण ह्या कपिल मुनीजींच्या नावाने ही धारा प्रसिद्ध आहे. तर कपिलधाराच्या परिसरामध्ये आपण आलो आहे. हा परिसर बघताय. खूप उंचावरून असं हे दृश्य आहे. खूप उंचावरून मैया आपल्याला इथं पडताना दिसते. तर हा परिसर आपण बघताय. तर आपण आज ज्या स्थळावरती येऊन पोहोचलो आहे ते स्थळ बघताय. अमरकंट येथील कपिल मुनीजींच्या नावावरती ही कपिलधारा आहे. तर हे बघताय आपण. खूप उंचावरून पडणारी ही धार. ह्या दोन धारेमध्ये इथं पाणी पडताना दिसतंय. तर ही कपिलधारा म्हणून इथं प्रसिद्ध आहे. खूप सुंदर असे दृश्य आज आपण मैयाच्या काठावरून अमरकंट येथून बघताय. नर्मदे हार. उंचावरून जर बघितलं तर अशी दिसते कपिलधारा. तर हे सुंदर असं दृश्य आपण कपिलधारेचं बघताय. तर आपण बघताय जे मागे एक आश्रम केला आहे आणि हा दुसरा आश्रम आहे कपिलधारा येथील आश्रम. आणि समोरही परिक्रमावासियांची राहण्याची व्यवस्था आहे. आणि मैया अशी इथं कपिलधारापाशी छोट्याशा रूपामध्ये वाहताना आपल्याला दिसते. हे छोटं रूप आहे मैयाचं जे अमरकंट येथून आपण बघताय. अमरकंठ येथील हे दृश्य खूप सुंदर असे दृश्य. अमरकंठच्या परिसरामध्ये हे दृश्य जे बघताय खूप सुंदर आणि खूप मोठं असं हे जंगल. खूप उंच उंच झाडी अशा प्रकारे आपण बघतोय. आपण बघताय मैया त्या समोरच्या जंगलामधून येते आणि ही अशी वाहताना इथे मैया आपल्याला दिसते. हे पावन असं दृश्य आज आपण मैयाचं अमरकंठ येथून बघताय. अमरकंठमधील हे दृश्य आहे. नर्मदे हार. पावन असं हे दृश्य. तर आपण बघताय हा एक आश्रम जो परमहंस आश्रम आहे धारकुंडी. तर इथे सुद्धा परिक्रमावासियांची जे उशिरा येणारे आहे त्यांची सेवा होते. तर आपण बघताय आत्ता संध्याकाळची वेळ झाली. आम्ही मृत्युंजय आश्रममध्ये पोहोचलो आहे. अमरकंठ येथील हे मृत्युंजय आश्रमचं हे दृश्य आपण बघताय. खूप मोठा असा हा आश्रम आणि निवांत झालो आहे. आपण बघताय आताच थोड्या वेळापूर्वी मी अनूपपूर जे अमरकंठ जिल्हा अनूपपूर इथं पोहोचलो आहे. आणि हे बघताय मृत्युंजय आश्रम जो आज माझा उत्तर तटावरील शेवटचा मुक्काम हा या आश्रमामध्ये आहे. तर असा हा भव्यदिव्य असा आश्रम आपण बघताय जो आज उत्तर तटावरील माझा शेवटचा दिवस. मी इथे विश्राम करतो आहे आणि इथून पुढील प्रवास हा उद्या सकाळी सुरू होईल. सुंदर असा आश्रम आप बघताय. भव्यदिव्य असा आश्रम
आणि आतला परिसर आपण बघतोय. खूप सुंदर असा आश्रम आपण बघताय. असा भव्य दिव्य आश्रम. आणि महर्षी संदीपानी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन